अरे हॅलो ना पब्लिक. आजचा आपला विषय आहे ना फवारण्याविषयीचा. आपला जो तुतीचा प्लॉट आहे ना, तर त्या तुतीच्या प्लॉटमध्ये ना भरपूर प्रकारचे अटॅक झालेले आहेत त्या पानांवर, तुतीच्या पानांवर. आणि रेशीम उद्योगामध्ये कसं आहे, की पालाच हा सर्वस्व आहे. म्हणजे तुमचा जो बेस आहे ना, तोच ॲक्चुअली पानांवर आहे. तर त्याच्यावर आता सांगायचं झालं तर काळा मावा पडलेला आहे. थ्रिप्सचा अटॅक जाणवत आहे. करपा गेलेला आहे आणि बोकड्या रोग म्हणून जो आहे, त्या सगळ्यांचा अटॅक मला ना म्हणजे सगळ्या रोपांवर नाहीये, पण जाणवतोय, दिसतोय तो. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पण मध्ये-मध्ये दाखवेल आणि त्यांची नावं पण खाली ना शेअर करेन. तर अशा प्रकारचे आहेत. तर मावा वगैरे पडलाय आणि जे किडींचा जो काही मला त्रास जाणवतोय त्याच्यामध्ये, तर त्यासाठी मी फवारतोय रोगर. रोगाने काय होतात, की जे छोटे-मोठे जे किडे वगैरे असतील ना, तर ते मरून जातील आणि मावा पण कमी होईल. त्याच्यामध्ये आपण दुसरं एक फवारतोय ते आहे हे हे आहे नीम ऑइल. नीम ऑइलने काय होतं, सेम प्रकार होतो आणि पानांवर जो आहे ना, तर थोडासा कडूपणा येतो. तर हे नीम ऑइलच्या याच्यामध्ये हे झालं थोडंसं याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर मी जो डोस घेणार आहे, जे माझा एक प्रकारे एक्सपेरिमेंट पण आहे, तो आहे हे. ह्या कॅनमध्ये आहेत गोमूत्र. गोमूत्र खरं तर देशी गाईंचंच लागतं, बट मला ते उपलब्ध नाही झालंय. सो बघूयात, कारण की कसं आहे तुम्हाला तर माहितीच आहे, अडला गाढवाचे पण पाय धरी. तर मग त्याच्यामध्ये आता हे गोमूत्र मी गायांचंच आणलंय, फक्त देशी नाहीये. इट्स ओके. गोमूत्र. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत शॅम्पू, साबणाचं पाणी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे ताक. तर ह्या सगळ्यांचा मी डोस स्प्रे वगैरे घेऊन ना रोपांवर काही फरक वगैरे जाणवते का ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेल. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी सांगत नाही तुम्हाला प्रत्येक वेळेस, पण लाईक, शेअर, सबस्क्राईबवर तुमचं लक्ष जरा पाहिजे. आणि कमेंट बॉक्समध्ये मला सांगत जा की तुम्हाला नक्की काय बघायचं. मी माझ्या हिशोबाने दाखवतो की ॲक्च्युली विषय कसा आहे. तर हा आपला आहे 20 लिटरचा पंप. ह्या पंपामध्ये ना ॲक्च्युली आपण आता थोडंसं पाणी टाकून घेऊयात, जेणेकरून सगळं जे हे टाकल्याच्या नंतर ना ते थोडंसं वर राहील म्हणून. ठीक आहे. हे आपलं फार्म हाऊस जवळ असल्यामुळे ना, फार्म हाऊस म्हणजे हा गावचं घरच आहे आपलं, पण आता ते शेतात म्हणजे फार्म हाऊसच आहे आपलं एक प्रकारे. तर मग आपल्या फार्म हाऊस जवळ असल्या कारणाने पाण्याचा आपल्याला काही प्रॉब्लेम नाहीये. आपल्याला विहिरीचं पाणी आणि बोरचं सुद्धा पाणी, त्याच्यामुळे पाण्याचा काही तसा विषय येत नाही आपल्याला. तर हे थोडंसं पाणी आपण त्याच्यात भरून घेऊया. ओके. त्याच्यानंतर सगळ्यात अगोदर आपण त्याच्यामध्ये ऍड करूयात आमच्या गावातली सगळी पब्लिक आलेली आहे. चंटर पंटर गँग मागं तुम्हाला दिसत असेल. ठीक आहे. वळूयात आपल्या याच्यावर. सगळ्यात अगोदर आपण शॅम्पू हे करूयात. शॅम्पूने एक प्रकारे काय होतं, की हे जे गोमूत्र ताक वगैरे आहे ना, तर हे त्याला पानांवर जे आहे ते चिटकून बसायला थोडीशी त्याला हेल्प होईल. बाकी काही विषय नसतो याचा जास्त. आणि पानांवर चकाकी वगैरे येते का नाही माहित नाही, आपल्या एक्सपेरिमेंट मध्येच आहे हा. ठीक आहे. एका टाकीसाठी आपल्याला एका शॅम्पूची गोळी बास होणार आहे. त्याच्यानंतर आपण पुढच्या इकडे बोलूया. पुढच्या याच्यात आहे आपलं गोमूत्राचं याच्यामध्ये. आता मी खरं तर गोमूत्राचं हे नाही करत आहे. तुम्ही मापाने पण टाकू शकता, पण आपल्याकडे भरपूर आहे त्याच्यामुळे मी माप नाही घेते आता. शॅम्पू, गोमूत्र आणि तिसरा आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत ताक. शॅम्पू, ताक आणि गोमूत्र म्हणजे जे आपलं ऑर्गॅनिकच्या याच्यामधलं आपण याच्यात टाकून घेतलेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये त्याला थोडीशी केमिकलच्या याच्यामध्ये जरा जोड देऊया. तर हे रोगर आहे. याचा उपयोग मी तुम्हाला सांगितलं आहे, की जी कीड वगैरे पडते ना, तर ती मारण्यात याचा भरपूर फायदा होतो. त्याला वास खूप घाण येतोय, पण ठीक आहे. रोगर मी आता एका टाकीसाठी जवळपास एक 20 ml च्या आसपास घेतोय. तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकता.
आणि त्याच्यानंतर शेवटचं आपलं इन्ग्रेडियंट जे आहे नीम ऑइल. नीम ऑइलचं पण मी जवळपास एक 15 ml च्या आसपासचा डोस घेत आहे इथं. तर आपले सगळे इन्ग्रेडियंट जे आहेत ते मिक्स झालेले आहेत. आता आपण हे पूर्ण कॅन भरून घेणार आहोत आणि जवळपास आपल्या 2 एकरचा हा प्लांट आहे तुतीचा. तर माझ्या हिशोबाने त्याला जवळपास एक 10-15 तरी टाक्या व्हायला पाहिजेत. कारण की मी नवीन असल्या कारणाने तुम्हाला जर एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही कसं फास्ट वगैरे करू शकता, तर तुमच्या हिशोबाने असतं. पण आता कसं आपल्या याच्यामध्ये ना अटॅक खूप झाला असल्या कारणाने आपण हा डोस घेतो. एक प्रकारे आपला एक्सपेरिमेंट पण आहे. पण ठीक आहे, याच्यावर जर तुम्हाला काही आयडिया असेल नसेल तर मला खाली कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता. मापाचं नियोजन तर घेतलं. आता आपल्या ज्या टाक्या आहेत ना, त्या भरून फक्त याच्यामधून फवारून घ्यायच्या. आता मला जवळपास 2 एकरच्या पूर्ण प्लांटला आपला जो आहे ना, हा इलेक्ट्रिक पंप आहे. तर त्याच्यामध्ये बॅटरी पंप असल्या कारणाने ना, मला जवळपास एक 10 ते 12 टाक्या लागल्या फवारायला. त्याच्यामध्ये विषय आता असा आहे, की पेट्रोलची टाकी वगैरे असतात जे पंप, तर त्याच्यामध्ये ना कमी ह्याच्यात पण होऊन जाईल. आणि आपली जी रोपं आहेत ना, त्यांची जशी वाढ होईल ना, तर त्याच्यानंतर पण टाक्या वाढतील. त्याचा इफेक्ट वगैरे काय आहे, हा मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये किंवा त्याचा जर स्पेशल व्हिडिओ वगैरे तुम्हाला पाहायचा असेल, तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आपल्या सिरीजला वगैरे तुम्हाला नवीन काय गोष्टी बघायला आवडतील किंवा तुम्हाला काही सजेस्ट करायचं असेल ना, तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी आवर्जून तुमच्या यांचा रिप्लाय देईन. फवारायचं काही एवढं अवघड नसतं हे पहा. फक्त ना पानांवर ना ते फक्त असं फवारलं गेलं पाहिजे, पसरलं गेलं पाहिजे. या याने करायचं. त्यांना काय आपल्याला अंघोळ नाही घालायची. फक्त त्यांच्यावर थोडासा असा छिडकाव झाला पाहिजे आपल्या औषधांच्या स्प्रेचा. आणि पुढची व्हिडिओ बघण्यासाठी ना आपल्या चॅनलला फॉलो वगैरे करून घ्या. लाईक, शेअर, सबस्क्राईबची बटणं फोडून टाका. चला, भेटूयात नंतर.